Hello dear students, today we are going to start enthalpy of physical transformations. Firstly, enthalpy of phase transition. So, enthalpy of phase transitions, in this phase transition, one phase of a substance is converted into another at constant temperature and pressure without change in chemical compositions. आता एन्थॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशनमध्ये जी काय वन फेज आहेत, आता इथे आपण फेज म्हणजे एक प्रकारची स्टेट म्हणू. आता इथे एक स्टेटचं कन्व्हर्जन दुसऱ्या स्टेटमध्ये होतं आणि तिथे जे काही टेम्परेचर आहेत, टेम्परेचर कॉन्स्टंट आणि त्याचबरोबर जे काही प्रेशरही आहेत तर ते कॉन्स्टंट असते. म्हणजे सॉलिडमधून लिक्विडमधून गॅसियसमध्ये ज्यावेळेस एका स्टेटचं कन्व्हर्जन दुसऱ्या स्टेटमध्ये होतं त्यामध्ये की जो काही टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असतात आणि तिथे विदाऊट चेंज इन केमिकल कंपोजिशन्स. आता यामध्ये फर्स्टली आपण बघणार आहोत की एन्थॅल्पी ऑफ फ्युजन आणि त्यालाच आपण डिनोटेट करतो डेल्टा एफ यू एस आणि एचने. आता इथे हे जे काही एफ यू एस आहेत तर जनरली जे काही फ्युजन आहेत त्यामधले आपण 3 वर्ड्स आपण इथे घेतो. ओके, तर आता एन्थॅल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय? द एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर व्हेन 1 मोल ऑफ अ सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड विदाउट चेंज इन टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज एन्थॅल्पी ऑफ द फ्युजन्स. आता इथे जो काही आपण सबस्टन्स घेतलेला आहे तर तो स्टँडर्ड क्वांटिटीमध्ये म्हणजे 1 मोल ऑफ सॉलिड सबस्टन्स घेतलेला आहे आणि हा सॉलिड सबस्टन्स लिक्विडमध्ये कन्वर्ट होतं आहे विदाऊट चेंज, म्हणजे तिथे कुठलंही टेम्परेचर आणि प्रेशर हे कॉन्स्टंट असणार आहे, त्यांच्यामध्ये चेंज होणार नाहीत आणि त्यालाच आपण एन्थॅल्पी ऑफ फ्युजन असं म्हणतो. आता त्याचं सिम्पली आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत की 1 मोल, कारण की का आपण इथे 1 मोल सबस्टन्स घेणार आहोत. 1 मोल ऑफ solid ice melt at 0 degree Celsius and 1 atmospheric pressure. Change in enthalpy is 6.01 kilojoule. The some amount of heat is absorbed by the ice during the melting. आता त्यामध्ये आपल्याला माहिती की हा सॉलिड आईस त्याचं कन्व्हर्जन आपण इथे लिक्विडमध्ये केलेलं आहे. आता तिथे जो काही डेल्टा एफ यू एस आहेत, एच जो आहेत, म्हणजे त्यालाच आपण एन्थॅल्पी ऑफ फ्युजन असं म्हणतो, तो होणार आहेत प्लस 6.01 किलो ज्यूल पर मोल ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आता इथे जी व्हॅल्यू आहेत प्लस ती का आहेत? कारण की हा जो काय आईस आहेत, सॉलिड आईस, त्याने हीट ॲब्झॉर्ब केलेली आहे. ओके, आणि इथे जो काही सबस्टन्स आहे तो 1 मोल घेतलेला आहे आणि सॉलिड आईसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्येच घेतलेलं आहे. आता जर आपण याचं जर रिव्हर्स बघितलं, रिव्हर्स म्हणजे काय? या लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये, म्हणजे रिव्हर्स ऑफ फ्युजन इज फ्रीजिंग ऑफ अ सॉलिड. आणि इथे जे आपण फर्स्टली बघितलं होतं की आईस हा मेल्ट होतो त्यानंतर त्याचं लिक्विड होतं, आता आपण लिक्विडचं कन्व्हर्जन परत आईसमध्ये कसं होतं ते बघू. आता इथे लिक्विड वॉटर म्हणजे H2O इन लिक्विड स्टेट आणि त्याचं कन्व्हर्जन H2O इन सॉलिड म्हणजे आईसमध्ये झालेलं आहे लिक्विड. आणि तिथे जो काही एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग आहे तर तो मायनस 6.01 किलो ज्यूल पर मोल ॲट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे बघा इथे मायनस आहेत का? कारण की त्याने ती जी काही हीट आहे तर तिथून इव्हॉल्व झालेली आहेत. म्हणजे वेन 1 मोल ऑफ अ लिक्विड वॉटर फ्रीज ॲट 0 डिग्री सेल्सिअस हीट इज इव्हॉल्व. ओके, त्यानंतर सेकंड एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन्स. आता एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशनमध्ये इट इज द एन्थॅल्पी चेंज अकंपनाइंग द व्हेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ अ लिक्विड विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता इथे एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशनला आपण डेल्टा व्ही ए पी एचने, म्हणजे हे 3 वर्डने आपण डिफाईन करतो. इथे व्ही ए पी हे 3 वर्ड्स आणि
हा डेल्टा एच म्हणजे चेंज इन एन्थॅल्पीज. ओके. आता यामध्ये बघा की जे काही 1 मोल सबस्टन्स आहेत लिक्विड, तर त्याचं कन्व्हर्जन आपण व्हेपरायझेशन्समध्ये करतो म्हणजे गॅसियसमध्ये करतो. आणि इथे जे काही टेम्परेचर आहेत विदाऊट चेंजिंग टेम्परेचर आणि प्रेशर हे कॉन्स्टंट ठेवणार आहोत आपण इथे. म्हणजे इथे लिक्विड वॉटर H2O तो कन्वर्ट झालेला आहे वॉटर वेपर्समध्ये, किंवा आपण त्याला गॅसेसमध्ये म्हणतो, वेपरमध्ये. आणि म्हणून एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन enthalpy of vaporization is equal to plus 40 किलोजूल पर मोल ॲट 100 डिग्री सेल्सिअस. आता इथे वन मोल जो आहे लिक्विड तो पूर्णपणे कन्वर्ट झालेला आहे गॅसेसमध्ये किंवा व्हेपर्समध्ये. म्हणजे 1 मोल ऑफ वॉटर इज व्हेपराइज्ड ॲट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. द एन्थॅल्पी चेंज इज 14 किलोजूल ॲट 100 डिग्री सेल्सिअस. आता आपण जर याचं अपोजिट बघितलं की हा गॅसियस सबस्टन्स जर लिक्विडमध्ये कन्वर्ट होत असेल तर त्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. हे आपल्याला माहितीच आहे. ऑन द अदर हँड द कंडेन्सेशन टू व्हेपर इज अकंपनाइड विथ अ रिलीज ऑफ हीट. म्हणजे तिथून हीट काय होणार आहेत, रिलीज होणार आहेत आणि ते ॲब्झॉर्व होणार आहेत, म्हणून आपण इथे प्लस साईन दिलेले आहेत. आणि त्यानंतर बघा हा जो काही गॅसियस सबस्टन्स आहे तो कन्वर्ट झालेला आहे लिक्विडमध्ये, म्हणजे त्याचं कंडेन्सेशन झालेलं आहे आणि त्यालाच आपण म्हणतो एन्थॅल्पी. एन्थॅल्पी ऑफ कंडेन्सेशन इज इक्वल टू मायनस 14.7 किलोजूल पर मोल ॲट 100 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर आता थर्ड वन म्हणजे लास्ट, एन्थॅल्पीज ऑफ सब्लिमेशन. त्याला आपण डेल्टा SUBH ने डिनोटेड करतो. म्हणजे सब्लिमेशनमधले 3 वर्ड्स. ओके. It is the enthalpy change for the conversion of 1 mole of solid directly into the vapor at constant temperature and pressure. म्हणजे बघा जो काही 1 mole of solid substance आहे तर त्याचं कन्वर्जन डायरेक्ट आपण व्हेपरमध्ये करणार आहोत किंवा गॅसियसमध्ये करणार आहोत. त्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आणि प्रेशर ही कॉन्स्टंट असणार आहेत. आता त्याचं एक्झाम्पल बघू की हा जो काही वॉटर आहे सॉलिड, त्याचं कन्वर्जन डायरेक्टली लिक्विडमध्ये डायरेक्टली आपण गॅसेसमध्ये केलेलं आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन इज इक्वल टू प्लस 51.08 किलोजूल पर मोल ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आणि इथं द कन्वर्जन ऑफ सॉलिड टू वेपर ऑकर्स इन 1 or 2 स्टेप. आता इथे 1 किंवा 2 स्टेप तिथे कन्वर्जन होते. आता त्यामध्ये फर्स्टली बघा की जो सॉलिड आहे त्याचं त्या सॉलिड सबस्टन्स हा मेल्ट होतो आणि तो लिक्विड स्टेटमध्ये जातो. आणि सेकंड स्टेपमध्ये जो लिक्विड सबस्टन्स आहे तो मेल्ट होऊन व्हेपरायझेशन्स होतं. बघा फर्स्ट मेल्टिंग द सॉलिड इनटू लिक्विड अँड सेकंड इट्स व्हेपरायझेशन. आणि त्यामध्ये द एन्थॅल्पी चेंज इज द सम सिन्स एन्थॅल्पी इज द स्टेट फंक्शन. आणि आपल्याला हे माहिती आहे की एन्थॅल्पी हे स्टेट फंक्शन्स आहेत. आता बघा फर्स्टली ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की सॉलिड आहे तर त्याचं कन्वर्जन फर्स्ट स्टेपमध्ये लिक्विडमध्ये, म्हणजेच आपण त्याला म्हणतो एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. आणि ती व्हॅल्यू असते 6.01 किलोजूल पर मोल. त्यानंतर आता हा जो काही लिक्विड आहे त्याचं कन्वर्जन गॅसेसमध्ये, म्हणजे तिथे एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन्स होते. म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स इन अ लिक्विड इज कन्वर्टेड इनटू द वॉटर वेपर्स. त्याला आपण एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन्स आणि त्याची व्हॅल्यूज आहे 45.07 किलोजूल पर मोल. आणि ओव्हरऑल म्हणजे आपण हा सॉलिडचं कन्वर्जन डायरेक्ट गॅसेसमध्ये करतोय, म्हणजे त्यामध्ये 2 स्टेप आल्या, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन आणि एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन्स. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल सॉलिडमध्ये त्याचं कन्वर्जन गॅसेसमध्ये, आणि त्यालाच आपण म्हणतो की डायरेक्ट सॉलिडचं कन्वर्जन गॅसियसमध्ये झालं तर त्याला आपण म्हणतो एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन.
आणि त्याची जी काही तिथे जी काही एनर्जी आहे तर ती आहेत 51.08 किलो जूल. म्हणजे आपण सिंपल फॉर्ममध्ये असं म्हणू शकतो की एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन इज इक्वल टू एन्थॅल्पी ऑफ फ्युजन अँड एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन. आणि तेच आपण एका डायग्रामॅटिकली बघणार आहोत. बघा की सॉलिड सबस्टन्स आहेत, सपोज आईस सबस्टन्स आहेत, आणि हा आईस सबस्टन्स ज्यावेळेस मेल्ट होतो तर तो लिक्विडमध्ये जातो, म्हणजे त्याचं फ्युजन होतं. आणि ज्यावेळेस या लिक्विड सबस्टन्स डायरेक्टली गॅसेसमध्ये जातो तिथं आपण त्याला व्हेपरायझेशन्स म्हणतो, आणि त्यालाच आपण म्हणतो एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन. आणि सब्लिमेशन्समध्ये काय होतं की जो सॉलिड सबस्टन्स आहे तो डायरेक्टली गॅसेसमध्ये जातो, आणि त्यालाच आपण म्हणतो सब्लिमेशन्स, आणि त्यालाच आपण एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन्स असं म्हणतो. हे या पद्धतीने आपण डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलेले आहेत, रिप्रेझेंटिंग द एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन आणि एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन्स. थँक्यू.